तर हॅलो माय डिअर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्याच्या खूबसूरत यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे नॅचरल पद्धतीने कसं वजन कमी करावं। म्हणजे कोणतेही सप्लिमेंट, कोणत्याही कंपनीचे पावडर न घेता सुद्धा आपलं वजन कमी होऊ शकतं। आणि हे तुमच्या स्किनवर जे काळे काळे चट्टे वगैरे काय पण तुमच्या समस्या असू द्या, या समस्या मी जे पर्याय सांगणार आहे ते केल्याने नक्कीच तुमच्या दूर होतील, असं मी 100% गॅरंटी देऊन सांगणार आहे। तुम्हाला कोणत्या दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही, कोणते सप्लिमेंट्स घेण्याची गरज पडणार नाही, न कोणत्या गोळ्या औषध चालू करायची गरज पडणार नाही। तर मित्रांनो, चला तर जाणून घेऊया की नॅचरली आपण आपलं स्वतःचं वजन कसं कमी करू शकतो। तर मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा येतो की आपल्या आहारामध्ये जे प्रोटीन्स, जे आपल्या आहारात प्रोटीन पाहिजे, जितकं आपल्याला डेलीला प्रोटीन पाहिजे तितकं मिळते का? कारण अन्न ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये तुमच्या शरीराला ज्या ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या जर मिळू लागल्या तर मी गॅरंटी देऊन सांगतो की तुम्ही 100चं सुद्धा रेकॉर्ड तोडू शकता। कारण तुम्हाला कशाचीही दवाखान्यात जायची, गुडघ्याची कशाचीही प्रॉब्लेम नाही येणार जर तुम्ही ह्या मी म्हणलेल्या 5 गोष्टी जर फॉलो केल्या। याच्यात सर्वात पहिली गोष्ट येते ती म्हणजे साखर कमी करा। आजकाल कुठं पण गेलं, सोऱ्यांच्या इथं गेलं, कुठं गेलं तर सर्वात पहिले गुलाबजामुन असतील, चहा असेल, ह्या सर्व गोष्टी बंद करा। कारण साखरेमुळे माणसाचं वजन वाढतं। आणि याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे, बाहेरचं तेलकट वगैरे काहीच खाऊ नका। तुम्ही 5 दिवस तेलकट खाण्यापासून वंचित राहा, तुम्हाला 6व्या दिवशी रिझल्ट भेटून जाईल की तुमच्या स्किनवर ग्लो यायला सुरुवात होईल, हळूहळू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होईल। कारण तळलेल्या वस्तूपासून जितकं होईल तेवढं दूर राहा। आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला जर म्हणजे वयानुसार माणसाला एक्सरसाइज करणं जमत नसतं, तुम्ही एक्सरसाइज जरी नाही केली, तुम्ही रोज सकाळी 30 मिनिट जरी योगा केला तर 100% तुमचं वजन वाढणार नाही। कोणतंही म्हणजे जे आपल्या रोजचे जसं की सर्दी, खोकला, ताप, योगा अशी गोष्ट आहे जी की माणसाला कोणत्याही रोगाला बळी पडू देत नाही। आणि याच्यामध्ये चौथी जी गोष्ट येते ती म्हणजे पालेभाज्या खा, जास्तीत जास्त पालेभाज्या घ्या। कारण आणि यामध्ये 5वी जी गोष्ट येते ती म्हणजे तुम्ही आपल्या आहारात म्हणजे आपल्या डाएटमध्ये जितकं होईल तेवढं दही, तूप आणि दुधाला प्राधान्य द्या। कारण दुधामध्ये खूप सारं कॅल्शियम असतं, जी की आपले गुडघेदुखी असेल, आपल्या म्हणजे हाताचे हे असं कुटकुट जे आवाज येतो हे सर्व बंद होईल। कारण दुधामध्ये खूप सारं कॅल्शियम असतं जे की आपल्या शरीराला फिट ठेवण्यामध्ये मदत करतं। तर मित्रांनो, ह्या 5 गोष्टी सांगल्या मी तुम्हाला, ह्या जर तुम्ही नियमित फॉलो करसाल, चांगलं डाईट घेसाल आणि मी जे म्हणतोय, जे टाळा म्हणलो तुम्हाला खाण्यापासून, ते सर्व गोष्टी तुम्ही टाळा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट भेटेल। कसल्याही औषधाची गरज नाही पडणार। कारण आजकाल तुम्हाला तर माहीत आहे खूप सारे डॉक्टर्स वगैरे असतात जे की सांगतात आमचं हे घ्या ते घ्या। अशा कोणत्याही गोष्टीमध्ये बळी पडू नका आणि आपलं नॅचरल पद्धतीने वजन कमी करा। खरं तर असं आहे, शरीर अशी गोष्ट आहे, मायबाप आपण म्हणतो की नशिबात असेल ते होतं, म्हणजे जेव्हा माणसाचं मरण असतं तेव्हा माणूस मरतोच। पण असं काही नसतं, जसं तुम्ही फिट राहाल तेवढं तुम्ही असा कोणता ॲथलीट बघला आहे जे की 22-23 वर्षापर्यंतच मेला। आणि एखाद्या अल्कोहोल घेणाऱ्या म्हणजे दारू पिणाऱ्या माणसाला ऑब्झर्व करा, त्याच्यामध्ये आणि त्या ॲथलीटमध्ये खूप फरक आढळून येईल। तसंच असतं, डाईट जितकी चांगली घेसाल, जेवढा चांगला आहार घेसाल, योगा करसाल, नक्की तुमच्या बॉडीला फायदा होईल। आणि मी जी सांगलेल्या गोष्टी आहेत त्या फॉलो करा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल। आणि रिझल्ट नाही जरी भेटला
तर मी अजून दुसरा एक व्हिडिओ बनवेल ज्यामध्ये की तुम्हाला अजून याच्याहून चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल. आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी टाकत राहील. थँक्स मित्रांनो, इथपर्यंत